तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग संहारिके। पाचवी ढाल आहे। पाचव्या ढालीमध्ये 12 भावनांचं वर्णन करतात, ज्या 12 भावना की आपल्याला वैराग्य उत्पन्न करण्यासाठी कारण असतात, ज्याचं आपण चिंतन करायला पाहिजे। रोज एक 12 भावना म्हणायची, कुठली का असे ना, राजा राणा छत्रपती किंवा मराठी 12 भावना कितीतरी आहेत त्या देवशास्त्र गुरुच्या एका पूजेमध्ये, झुटे जग के सपने सारे, ते असं कुठली पण एक 12 भावना रोज म्हणा, किंवा ही पाचवी ढाल काय तर कशासाठी म्हणायचं, तर त्यात त्यांनी सांगितलं की त्याच्यातून आपल्याला एक वैराग्याची उत्पत्ती होते, एक वैराग्य प्रेरणा मिळते। मग ज्यांनी कोणी मुनी झाले तर त्यांनी त्या वैराग्याच्या भावनेने दृढ झाले मुनिव्रतामध्ये, म्हणून त्याला वैराग्याची जननी म्हटलं जातं। म्हणून ते या 12 भावनांचं चिंतन करतात। आणि इवन मुनींनाच किंवा मुनी व्हायला पाहिजे म्हणून करायचं असं नाही आहे। जीवनातले असे अनेक प्रसंग असतात ज्याच्यामध्ये आपल्याला चिंतनाची आवश्यकता असते। म्हणजे कुठले प्रसंग आले, संकट आले, वियोग झाला, शरीरात रोग झाला, कुठलेही प्रसंग असतील त्या प्रसंगांमध्ये धर्म आपल्याला मदत करणारा असतो। पण आपण काय उदय आल्यावर तेव्हा धर्माच्या शरण जातो। मग आता चांगले असताना उलटं करा ना धर्माची आराधना, थोडं चिंतन मंथन त्यानुसार, तर त्या कंडिशनमध्ये स्टेबल राहू शकतो। नाहीतर आपण काय म्हणते, तहान लागल्यावर वीर करतो तसं। म्हणून संकट आल्यावर तिथं मग स्थिरता नसती बुद्धीला एकतर, आणि मग किती त्रास झाला सांग, जेव्हा आपल्याकडं काय म्हणजे आता जॉब नाही म्हटल्यावर असं का, मग त्यावेळी स्टेबल राहिलो का आपण, मग का असं। म्हणून त्याच्यासाठी तत्त्वज्ञान आपल्याला मदत करतं। मग अशा प्रसंगांमध्ये सुद्धा जे आला उदयाला तो निघून जाणार आहे, किती दिवस असतो उदय, मग कुठलेही उदय असू दे, थोड्या दिवसाचे थोड्या क्षणाचे असतात ते, फक्त तेवढ्या उदयामध्ये स्टेबल राहण्याची कला असते ती ज्याला मिळाली तो ज्ञानी। तर आपण ज्ञानी बनायचं आहे। मुनी सकल व्रती बड भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य पावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमी ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने। म्हणजे जोवन गृह गोधन नारी हय गय जन आज्ञाकारी इंद्रिय भोग छिन थाई सुरधनु चपला चपलाई। काय सांगायला लागले की या भावनांचं चिंतन केलं असताना समसुख जागे, समतारूपी सुख उत्पन्न होतं। जसं की ते वारा त्या अग्नीला मिळालं तर ती अग्नी भडकती, तसं म्हटलं जेव्हा जीवाचा शुद्धोपयोग प्रगट झाला, समता सुख प्रगट झालं, तर त्याला या 12 भावनांचं चिंतन प्रज्वलित करणारे असतात, असं भडका देणारे, काय म्हणायचं, एक उत्तेजना देणारे असतात। म्हणून याचं चिंतन करणं आवश्यक आहे। म्हणजे काय म्हणायचं की आपण त्या कबीराच्या दोहे आहेत ना, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, दुख में सुमिरन सब करे सुख में करे न कोय जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे को होय कबीरा तो दुख काहे को होय। म्हणजे दुःखामध्ये तर स्मरण सगळे करते धर्माचं, लगेच चिंतन करणार, तेव्हा येते तामांकडं पाया पडायला, आम्हाला प्रतिक्रमण द्या, आम्हाला मार्ग सांगा, आमच्याकडं दोष झाला पाप झाला असं। म्हणजे दुःखामध्ये तर स्मरण सगळ्याला होते, सुखामध्ये का नाही होतो। जसं अनेक जण चोरी झाली, काय त्यांच्याकडं रेड पडली, असं करून धनहानी झाली अनेकांची, तर त्यांनी प्रतिक्रमणाला आले। पण मला सांगा, तुम्ही जेव्हा प्रॉफिट होतं आहे, दुकानामध्ये भरपूर गल्ला भरला, आज भरपूर बिझनेस झाला, मार्केट झाला,
त्यावेळेस कुठे येते तो प्रतिक्रमणाला. हां, म्हणजे तिथं सांगायचे सुखामध्ये विसरून जातो धर्माला, म्हणून तुम्हाला दुःखाचे दिवस येतात. आणि जो सुखामध्ये सुद्धा विसरत नाही त्याला दुःख कधी येत नाही. म्हणून आपल्याला दुःख नको असेल तर सतत स्मरण करायला पाहिजे. आणि धर्म म्हणजे काय, असं कुठं मंदिरात ठेवलेलं आहे वस्तू? काय आहे धर्म म्हणजे काय? कुठं असतो धर्म? कुठल्या पुस्तकात असतो? कुठल्या पुस्तकात धर्म असतो? कुठं असतो? हां, म्हणजे आपला स्वभाव म्हणजे धर्म आहे. जाणणे हा धर्म आहे. जीवाचा धर्म काय आहे? मग तुम्ही तिथं दुकानात बसलं तरी सुद्धा जाणू शकता. तिथं काय तुम्हाला असं हातावर हात ठेवून बसायला पाहिजे का मी जीव आहे, मी जीव आहे? बस मी जे काय चाललंय ना सगळ्यामध्ये जाणतोय हेच करतात मुनिराज. त्यांनी काय सगळे क्रिया सोडून बसतात का? ठीक आहे, त्यांनी सगळे क्रिया काय म्हणतात कमी केल्यात किंवा काय म्हणायचं रेस्ट्रिक्ट केल्यात त्यांचे सगळे उपयोग वगैरे, पण तरीसुद्धा आहेत ना क्रियेमध्ये. आहाराला जातात, उपदेश करतात, स्वाध्याय करतात, लिहितात, बोलतात, सगळं चालू आहे की त्यांचं. पण त्याच्यामध्ये सुद्धा ते सतत उपयोगाला खेचतात आतमध्ये. आणि म्हणून सांगितलं त्यांना कुठलं दुःख त्रास देत नाही. असे क्षीरसागर महाराजांच्या जीवनातले अनेक प्रसंग सांगतात. माताजी म्हणा किंवा त्यांच्या सहवासात राहिलेले तुमच्या मामा पण अनेक वेळा असे प्रसंग सांगितले की महाराजींना जसं ते ऐकलं आहे का की श्राविक आश्रममध्ये सोलापुरात राहत होते महाराजी, तर ते एकटे होते ना, दुसरे त्यागी नव्हते बरोबर. त्यामुळं असं उद्दिष्ट बोलता येत नसतं, मला हे पाहिजे, मला हे त्रास होतोय, असं बोलत नसतात महाराज. तर ते जिथं एका रूममध्ये राहायचे, एक पाटा होता त्यांना दिलेला, त्याच्यावर झोपायचे, सकाळी प्रवचनाला खाली मंदिरात येऊन जायचे असं. आणि सकाळी आहाराला आल्यावर रोज लोकांनी बघितलं तर त्यांचं अंग लाल लाल पडलेलं असायचं, काहीतरी चावल्यासारखं, पाठीला हाताला असं वगैरे. मग सगळ्यांनी आहारात बदल करून बघितले, काय चौकशी केली, पण कोणाला विचारणार, कसं कळणार काय झालं काय नाही. म्हटल्यावर एक दिवस महाराज दुपारच्या वेळीस उन्हात, त्या सगळेजण गेले होते कोण प्रवचनाला किंवा असं दर्शनाला वगैरे, तर कळलं की महाराज रूममधनं उठून तिथं बाहेर पॅसेज होतं, काय म्हणायचं गच्ची टाईप, तिथं जाऊन बसले होते जिथं ऊन होतं. म्हणजे तिथं बसायला नको ॲक्च्युली त्यांनी. मग लोकांना कळे ना असं का बसलेत, म्हटल्यावर रूममध्ये जाऊन बघितलं तर त्या पाटाला ढेकणं होती. इतकी ढेकणं होती की ती रात्रीतनं सावून काढायची महाराजांचं शरीर. पण त्यागीची चर्या अशी असते की न त्या ढेकणांना दूर करणार, न कुठल्या श्रावकाला सांगणार की त्याला दूर करा, किंवा न मला हे त्रास होतोय हे भाव. म्हणजे अशी चर्या असायची महाराजींची. म्हणजे म्हणायचे की येतील ना प्रसंग, आपल्याला पण जीवनामध्ये असे अनेक संकटाचे दुःखाचे प्रसंग येणार, पण आपण लगेच व्यक्त करायला जातो, लगेच त्याचा प्रतिकार करायला जातो, त्याच्या विरुद्ध काय ना काय ॲक्शन घ्यायला जातो. त्यामुळं मग निर्जरा कशी होणार? मग मुनी अशी निर्जरा करतात. आणि मग समजलं का नाही न सांगता सुद्धा. असे अनेक प्रसंग आम्हा पण सांगतात की जेव्हा आमच्या घराजवळ मंदिर होतं तिथं राहत होते महाराज, त्यावेळेस कमंडलूमधलं पाणी संपलेलं असायचं आणि त्यांना शुद्धीला जायचं म्हणजे पाणी पाहिजे. तर पाणी आणून कोण घालेपर्यंत त्यांना जाता येत नव्हतं आणि त्यांना पण जरा बाधा असायची, सारखं जायचे ते. तर कोण श्रावक आलं बघितले तर समजणार, पण श्रावक अनेक ये जा करायचे, पण कोणाचं असं लक्षात येणार आहे. पण हे विवेकी कोण कोण असायची ना जवळ, एक आळंदकर काका म्हणा, अम्मा शैलाते वगैरे असे अनेक, तर ते जेव्हा जाणार त्यावेळेस महाराज असे बसलेले असायचे आणि मग समजून घ्यायचं त्यांना जायचं आहे. मग ते आपण कमंडलू उचलून ठेवायचं, पाणी आहे का बघायचं. नाही म्हणलं की तिथून आम्हा पळायचे, कुठं असेल तिथनं पाणी आणून त्यांचं कमंडलूमध्ये भरायचं, मग महाराज जाणार. पण याचना करत नव्हते की मला हे पाहिजे, संपलं आहे. म्हणजे किती चर्या अशी स्वतःनी बनवलेली असते त्यांनी की बस आपल्याला निरपेक्ष राहायचं आहे. आणि त्याच्यामध्ये एक आनंद असतो. म्हणजे जेवढी अपेक्षा करणार आहे तेवढं दुःख आहे, पण निरपेक्षतेमध्ये आनंद आहे. आज नाही तर उद्या स्वीकारावंच लागणार आहे. आपल्या बुद्धीला पटत नाही ॲक्च्युली हे, पण हेच सत्य आहे, हेच तथ्य आहे. मग तेच की आपण पण इथं मला सांग ना, तू अपेक्षा केली मम्मीने असं करावं, पप्पाने असं करावं, तसं नाही केलं त्यांनी, काय होणार? अपेक्षा भंग दुःख होतं. आपण उठून आपलं काय केलं तरी पण दुःखच होणार आहे. नाही, तुला अपेक्षा त्यांनी असं करावं आणि त्यांना अपेक्षा तू अशी करावी, असं वागावं, असं करावं वगैरे. तू तसं नाही केलं, त्यांना सांग किती सुख.
आणि तेच निरपेक्ष राहिले तर तुझं परिणाम जसं होणार आहे तसं होणार आहे, असं विचार करून त्यांनी निरपेक्ष राहिले तर त्यांना सुख आहे ना. आकुलता उलटा आपण स्वतः उत्पन्न करतो स्वतःसाठी. म्हणून आकुलतेने जगण्यापेक्षा निरपेक्ष आणि निराकुल जगणं चांगलं. म्हणून मार्ग आपल्यालाच काढावा लागणार आहे शेवटी. जसं म्हटलं त्या पत्नीचा पती मेला तर ती दुःख करत बसली. किती दिवस करणार, किती दिवस, किती काळ, किती वेळ, कसं करणार, कधी संपणार तिचं दुःख. मग ती अशी महिने वर्षोनवर्ष रडत बसायची आणि मग त्यातनं बाहेर कसं पडायचं. शेवटी सोडावं लागलं ना विचार, तरच तिला पण सुखाने जगता येणार आहे. म्हणून सांगितलं मार्ग तिला काढावं लागणार होतं, थोडी ते परत येणार होता वरून. मग तसंच आपल्याला पण मग हेच सांगते या नित्य भावना सुद्धा की प्रत्येक वस्तू जगातली, प्रत्येक संयोग, प्रत्येक पदार्थ, पर्याय सगळं क्षणिक आहे आणि तुम्ही त्याला नित्य बनवायला जाता, त्याचा आश्रय घ्यायला जाता, त्याच्यातून सुख शोधायला जाता, म्हणून दुःखी होता. म्हणून तुम्हाला सुख पाहिजे असेल तर पदार्थाचं खरं स्वरूप समजून घ्या की ते अनित्य आहे. मग त्यांनी काय घेतलंय बघ तिसऱ्या दोह्यामध्ये, यौवन म्हणजे यौवन, तारुण्य कसं आहे, क्षणिक आहे. गृह म्हणजे घर आदी सगळा परिग्रह क्षणिक आहे. ज्याचं उत्पत्ती झाली त्याचं नियमाने विनाश होणार. मग त्यांनी एक इथं गाथा घेतली ह्याच्यामध्ये कार्तिकेय परीक्षामध्ये, जम किंची विउत्पन्नम तस्स विनाशो हवे नियमेण. जे काय उत्पन्न झालं त्याचं नियमाने विनाश होणारच, काहीही असू देत. उत्पन्न जे झालं त्याचा नाश होणारच. पण जे अनादि अनंत आहे त्याचा नाश नाही होणार. जसं आणि जे उत्पन्न झालं त्याचा नाश होणार म्हणजे मनुष्य हे आपलं देह मिळाला, जन्म झाला म्हणजे मरणार आहे. घर बांधलं म्हणजे ते पडणार आहे, बदलणार आहे काय त्याची अवस्था. सगळं जे काय फॉर्मेशन झालं त्याचं नियमाने डिफॉर्मेशन होणारच आहे, हे आपल्याला त्यावेळेस नाही कळत. तर त्यांनी एक त्याच्यामध्ये काय सांगितली स्टोरी की एक राजकुमार होता आणि तो जंगलमध्ये गेला होता तर रस्ता चुकला आणि तो इकडं तिकडं फिरतोय, भटकतोय आणि ते भटकत असताना त्याला एक कोण मिळायला दिसेना रस्ता. म्हणल्यावर शोधतोय तो, त्याला एक कुटिया दिसली. त्या कुटियामध्ये गेला तर एक साधू बाबा बसले होते. मग त्यांनी जाऊन विचारलं की मला असं रस्ता सांगा नगरीचा. मग त्यांनी विचारलं तू कोण आहे बाबा, कुठनं आला, तुझं नाव काय वगैरे. मग त्यांनी सांगितलं मी निर्मोही नगरीचा, निर्मोही राजाचा, निर्मोही राजकुमार आहे. असं सांगितल्यावर ते म्हणलं साधू असली कसली नगरी आणि असला कसला राजा वगैरे. मग त्यांनी सांगितलं आमच्या नगरामध्ये सगळे निर्मोही आहेत म्हणला. आणि खरंच म्हणून नगराला पण नाव निर्मोह नगरी आहे. मग तो म्हणला मला नाही पटत म्हणला साधू. म्हणला तू आज माझ्याकडं मुक्काम कर, मी उद्या जाऊन त्या नगरीमध्ये परीक्षा करणार, मग तुला सांगतो. मग ठीक आहे म्हणला राजकुमार, बघा म्हणला तुम्हाला. आणि तो गेला साधू नगरामध्ये आणि गेल्यावर तिथं काय झालं की पहिल्यांदा तिथं नगरजन सगळे इकडं तिकडं फिरत असणारे असतील तर त्यांना तो भेटला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या राज्याचा राजकुमार दिसेना, कुठे आहे माहीत आहे का. ते लोक म्हणले नाही कुठे आहे, असतील इथंच कुठं असं. तर त्यांनी सांगितलं नाही, ते काल जंगलात आले होते आणि काल त्यांच्यावर वाघाने हल्ला केला आणि त्यांना मारले, ते आता जिवंत नाही आहेत. तर ते लोक इतके खरंच निर्मोही की प्रत्येकाने असं उत्तर त्यांना मार्मिक दिलं. म्हणजे लोक म्हणले की ठीक आहे, कोणाला ना कोणाला कधी ना कधी मरायचं आहे, तर मेले असतील, झालं. एवढं म्हणले आणि लोक निघून गेले. मग त्या साधूला काय वाटलं, ह्यांना त्या राजकुमाराबद्दल काय मोहच नसणार, काय तर त्यांनी कर लादत असेल, काय अत्याचार करत असेल म्हणून त्याच्याबद्दल लई त्याला इंटरेस्ट नसेल लोकांना. मग तो गेला पुढं तर तिथं त्या राजवाड्यातल्या दासी होत्या जे तिथं बाहेर बागेत वगैरे काम करणारे असतील. त्यांना तो जाऊन म्हणाला साधू म्हणाला की राजकुमाराचं काल जंगलात आला होता आणि त्याच्यावर असं वाघाने हल्ला केला, तो त्याच्यामध्ये मेला, तुम्हाला कळलं का. तर त्याला वाटलं की दासी तरी ॲटलिस्ट आश्चर्य करतील, बोलतील, रडतील. पण ते म्हणले ठीक आहे झालं असं. तर ते म्हणाले की आम्ही तर रोज बघतो म्हणले त्या दासी. म्हटले झाडावर या फुलं येतात सकाळी सकाळी, सुंदर असतात उमललेली, आणि संध्याकाळच्या वेळी कोमेजून जातात. ते सांगतात की सगळं क्षणिक आहे,
असं म्हणल्यावर ते म्हणला लोक आणि दासी लोकच असले आहेत, जाऊ देत म्हणला, ना कोणाला काय इंटरेस्ट नसेल त्याच्याबद्दल, आतमध्ये आपण त्याच्या परिवारजनांना बोलू. तर भाऊ भेटला राजकुमाराचा आणि त्याला सांगितलंच त्याने असं असं सगळं झालं आहे म्हणल्यावर. मग तो असं एकदम आकुलित होऊन सांगतोय साधू की खूप चांगले होते ते आणि असं झालं, असं नको व्हायला पाहिजे होतं वगैरे, असं तो चढवून कडवून सांगतोय. तर राजकुमार म्हणला, महात्मन तुम्ही का आकुलता करताय? तर त्यांनी उदाहरण दिलं की एक झाड होतं, त्या झाडाला 2 आंबे आले होते, त्यातला एक पडला, तो सांगतोय दुसऱ्याला की तू पण पडणार आहेस. म्हणजे तो जो मेला राजकुमार, त्याच्यातून मला बोध मिळतोय की मी पण असं मरणार आहे. त्यामुळं स्थिर आपलं शांत राहणं हे चांगलं. हे आता थक्कच झालं बिचारा साधू, कन्फ्युजन कळच ना काय करावं आणि काय नाही. म्हटलं जाऊ देत, भावाभावांमध्ये कधी वैर असते किंवा प्रेम असते नसते, म्हणून त्यामुळं असं असेल. बायकोकडे गेला, राजकुमाराची बायको, कारण बायकोला जास्त पतिप्रिय म्हटल्यावर तिला सांगितलं जाऊन, म्हणलं असं असं तुझा नवरा मेलाय, तुला वैधव्य आलंय, किती तुझ्यावर संकट मोठं, अरे रे किती तुझं लाईफ आता खराब होणार, असं असतं करून तो ती रडावंच असं सांगायला लागलंय खूप जोरजोरात. तर ती शांत करते त्याला, ती बायको म्हणते की शांत राहा, तुम्ही का टेन्शन घेताय, तुम्ही का त्याच्याशी इतका मोह करताय, आकुलता करताय. म्हणले ज्या दिवशी माझं त्याच्याशी लग्न झालं त्याच दिवशी हे फिक्स होतं की कोण ना कोण प्रथम मरणार आहे, तो तर नाही तर मी तर, असं आम्ही ॲक्सेप्टेड होतं. आणि त्यांनी पुढं गेले तर माझ्यासाठी वैराग्याचा मार्ग सोडून गेलेत, माझ्यासाठी एक धर्म साधनेचा चान्स दिला त्यांनी मला, आणि सांगतायत की तू पण मरणार आहेस. हे त्यातून मला बोध मिळतो. मग पुढं गेला, कोण भेटलं, म्हणजे ते पण तिच्याकडनं पण हारले ना. म्हणले पत्नी खरोखर निर्मोह आहे म्हणली, ती काय मोही झाली नाही. म्हटल्यावर पुढं गेला तर पिता भेटले राजकुमाराचे. मग त्यांनी पाया पडला आणि डसाडसा रडतच सांगायला लागले साधू की असं नको होतं व्हायला, मला तुम्हाला बॅड न्यूज देऊ वाटत नाही आहे, पण मला द्यावी लागती आहे, असं तर की तुमच्या मुलाचा अंत झाला आहे. तर पितासुद्धा इतके शांत, इतके निर्मोही की त्यांनी सांगितलं की सर्वांची आयु प्रतिक्षण क्षीण व्हायला लागली आहे. जेव्हा जन्मला आणि पहिल्यांदा माझ्या कुशीत आणून दिलं होतं त्याला, त्याच दिवशी मी हे जाणलं होतं की हा जन्मलाय तर मरणार आहे. इतके तत्वज्ञानी आईबाप असतात माहिती का, पोरं असतात, काय म्हणायचं, बायको, नगरजन सगळं. तर त्यामुळं मी ॲक्सेप्टेड आहे की ठीक आहे, त्याचं मरण झालं तर त्याच्याबद्दल शोक करण्यात काय अर्थ नाही. मग भेटली, म्हणला की सगळे कसेही असू देत, माता असती ती सगळ्यात मोही असती. त्यामुळं आपण पहिला मातेला सांगू. आता गेला आणि मातेला सांगतोय की हे माता, तुझ्यावर खूप मोठं संकट आलं आहे आणि तुझा प्रिय पुत्र गेला, असं त्याच्याबरोबर झालं इन्सिडन्स, आणि मला सांगायला दुःख होतं की तो आता या जगामध्ये नाही. तर ती माता त्याचं सांत्वना करते साधूंचं. हे महात्मन, म्हणले तुम्ही एवढे ज्ञानी ध्यानी, तुम्ही का विचलित होताय, तुम्ही स्थिर राहा, तुम्ही शांत राहा. सूर्य उगवला तर त्याचा अस्त होणारच आहे. त्यामुळं जो जन्मला त्याचं मरण होणारच आहे. जेव्हा तो गर्भात आला, त्याचा माझ्याशी संयोग झाला, त्याच वेळी मी हे स्वीकारलं की एक दिवस वियोग होणार, त्याचा होणार किंवा माझा होणार, पण वियोग होणार. हे सगळं ऐकून साधूबाबा थक्कच. म्हणला नगरीला नाव व्यवस्थित दिलंय, नगरातली लोकंसुद्धा तसलीच आहेत, म्हणला राजासुद्धा तसलाच आहे, म्हणला राजकुमाराची परीक्षा घ्यायला पाहिजे. हे सगळे बघून झाल्यावर तो संध्याकाळी घरी गेला आणि तिथं राजकुमार बसला होता. राजकुमाराला सांगितलं की मी आज नगरात गेलो तर एक भयंकर इन्सिडन्स झाला. म्हणला नगराला आग लागली होती आणि ती आग तुझ्या राजमहालापासून सुरू झाली होती आणि तुझ्या घरातले सगळे परिवारजन जळून खाक झाले त्याच्यामध्ये. म्हणले किती भयंकर परिस्थिती तुझ्यावर आणि तू असं कसं जगणार आता वगैरे वगैरे. तर राजकुमार तत्वज्ञानी, त्यांनी उत्तर दिलं, ज्याला जेव्हा जेथे जसं मरण येणार आहे त्याला तेव्हा तिथं तसं मरावंच लागणार. त्यामुळं त्याच्यात आकुलता करून कोण फेरफार करू शकणार आहे. त्यामुळं मला स्वीकार आहे, जे काय घडलं ते
त्याच्यामध्ये कोणीही शरण नाही, कोणी त्याला चुकवणार नाही, तारणारं नाही किंवा जगवणारं नाही. म्हणून जे काय घडलं ते सगळं क्रमनियत होतं असं त्यांनी सांगितल्यावर साधू बाबा, आता कोण साधू होतं खरं सांग बघू. त्या साधूंनी विचार केला की तेच की मी साधू आहे का, हे सगळे साधू आहेत. साधू नगरीच होती ती एक. म्हणून त्यांनी ॲक्च्युली ही काल्पनिक घटना आहे, असं कुठं नगर वगैरे नसतं. पण त्यातून बोध असं इतकं घ्यायला पाहिजे आपल्याला की असं पण लोकांचं चिंतन असू शकतं. मग आपण तसं का नाही चिंतन करत? खरं वाटत नाही. तेच ना, आपण मोही होतो ना म्हणूनच. आणि सगळ्या शास्त्रामध्ये एक वाक्य तर एवढं वाचलेलं आहे आपण की मोह दुःख देणारं असतं. मग एवढं वाचून काय आपण फायदा करून घेतला? काय त्या वाक्याचा अर्थ काय समजला आपल्याला? समजूनच घेतला नाही आपण, कारण त्या मोहाला सोडलंच नाही, सोडण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही. त्यामुळे जेवढे आपले जन आहेत तेवढ्यांबद्दल किती मोह, गाढ मोह असतो आपला, आणि तोच मोह आपल्याला दुःख देतो. म्हणून वियोग झाल्यावर सहन होत नाही, एक एक जण डिप्रेशनमध्ये जातात, एक एक जण वेडे होतात, असे अनेक प्रसंग दिसून येतात. म्हणून सांगितलं की मोह तरी नसावा, मोह तरी सोडा, निर्मोहतेची साधना करा. अनित्य आहे हे जाणून नित्य जे आहे त्याला धरायचा, त्याचा आश्रय घ्यायचा प्रयत्न करा. आपण करतो काय, जी अनित्य गोष्ट आहे त्यालाच नित्य करायचा प्रयत्न करतो. त्यामुळं सांगितलं की भगवान जे सांगतात ते करा, जेणेकरून की तुम्हाला सुखाचा मार्ग मिळणार. मग त्यांनी याच्यामध्ये काय सांगितलं, धन हे काय, यौवन, गृह, गोधन म्हणजे पशुधन वगैरे सगळं, नारी म्हणजे स्त्री, हय म्हणजे घोडा, आणि गय म्हणजे हत्ती आदी सगळं पशु जे काय असतील ते. नंतर आज्ञाकारी जन म्हणजे सेवक, नौकर वगैरे सगळं वैभव सांगायचं त्यांना की सगळं कसं आहे. छिनथाई, इंद्रियांचे सगळे भोग छिनथाई क्षणभरासाठी असतात फक्त. जसं की सुरधनु म्हणजे इंद्रधनुष्य, चपला म्हणजे वीज, चपलाई म्हणजे चंचल असतात. जसं की इंद्रधनुष्य, वीज, ढग वगैरे हे सगळे क्षणिक असतात, क्षणामध्ये निघून जातात. तसं सांगितलं हे सगळं राज्य, वैभव, भोग, संपदा सगळं क्षणिक असते, त्याच्या मोहामध्ये अडकू नका. तर त्यांनी कार्तिकी अनुप्रेक्षामध्ये छान घेतलं एक्सप्लेनेशन, थोडंसं त्यातलं वाचते. असं वाचायसारखं आहे हे ग्रंथ ॲक्च्युली, माहिती का, सगळ्यांनी वाचायला पाहिजे. सोपं आहे खूप. 12 भावना फक्त सांगितल्यात, आपलं चिंतन कसं असावं, आणि परत सगळं त्रिलोकाचं वर्णन केलं. परत तुमच्या धनाचं संयोग झालं तर तुम्ही काय चिंतन करायचं, त्या धनाचा वियोग झाला तर आपले काय भाव असावेत, किंवा त्या धनाचा वापर पण कसं करायचं सगळं शिकवतात आचार्य. म्हणजे संसार पण शिकवतात आणि त्यातून मोक्ष कसं मिळवायचं. कार्तिकी अनुप्रेक्षा म्हणजे 12 अनुप्रेक्षांच्या द्वारे आत्म्याकडे जाण्याचं वर्णन. त्यामुळं अध्यात्म आहे त्याच्यामध्ये, द्रव्यानियोगाचा ग्रंथ आहे. तर काय सांगायला लागले की जन्म मरण के साथ अनुबद्ध होतो. प्रत्येक वस्तू द्रव्य दृष्टी से नित्य है, पर्याय दृष्टी से अनित्य है. पण आपण काय करतो, जन्माशी मरणाशी अनुबद्ध होतो, युवापण, बुढापापण ह्याच्याशी अनुबद्ध होतो, म्हणजे त्याच्याशी एकरूप होतो. किंवा लक्ष्मीचं विनाश झाला तर त्याच्याबरोबर सुद्धा एकरूप होतो आणि हळहळ करतो. मग इस प्रकार सभी वस्तुओं को क्षणभंगुर जानो. जो जन्म लेता है वह अवश्य मरता है. आज तक कोई भी प्राणी ऐसा नहीं देखा गया जो जन्म लेकर अमर हुआ हो. अतः जीवन और मरण का साथ है. जीवन और मरण की ही तरह जवानी और बुढ़ापे का भी साथ है. आज जो जवान है कुछ दिनों के बाद वह बूढ़ा हो जाता है. पण वाटत नाही आपल्याला की मी म्हातारा होणार आहे किंवा झालोय, ह्याचा स्वीकारच नसतं. किती जणांना तर सांगतो, अरे बाबा केस पांढरी झाली, दातं पडली, हातपाय गळायला लागलेत, आता तरी धर्म कर. पण अभी तो जीना काय म्हणतात, नाही नाही काय म्हणतात बरं, जीना है बरसो करेंगे कल परसो असं काहीतरी आहे.
म्हणजे धर्म अभी नहीं बाद में करेंगे, का बरं, अभी तो जीना है बरसो, असं काहीतरी एक त्याचा यमक आहे. म्हणजे लोक काय करतायत, भोगासाठी प्राधान्य आणि धर्मासाठी नो टाइम. सदा जवान कोई नहीं रहता, अतः जवानी जब आती है तो अकेले नहीं आती, उसके पीछे पीछे बुढ़ापा भी आता है. इसी प्रकार लक्ष्मी और विनाश का भी साथ है. जो धनी आज है कल उसे निर्धन देखा जाता है. सदा धनवान कोई नहीं रहता. यदि ऐसा होता तो राज सिंहासन पर बैठने वाले नरेशों को पथ का भिखारी न बनना पड़ता. अतः क्या जीवन, क्या यौवन, क्या लक्ष्मी, सभी वस्तुएं नष्ट होने वाली है. मग त्याच्यासाठी उदाहरण दिलं त्यांनी. बंधू, परिवार, पुत्र, मित्र, स्त्री सगळं कसं आहे, मेघपटला समान अस्थिर आहे, क्षणिक आहे. हे सगळे भोगसुद्धा तुला सुख देणारे नाहीत किंवा स्थिर राहणारे नाहीत. यह संसार एक मार्ग है, उसमें भ्रमण करने वाले सभी प्राणी पथिक है. उसमें भ्रमण करते हुए किन्हीं प्राणियों का परस्पर में संबंध हो जाता है, जिसे हम साथ कहते हैं, संयोग कहते हैं. उस संबंध के बिछुड़ने पर सब अपने अपने मार्ग से चले जाते हैं. अतः कुटुंबी जनों का संयोग पथिक जनों के संयोग के समान ही अस्थिर है. काय कळलं? रस्त्यावरचे जसं वाटसरू भेटले तर किती थोड्या वेळासाठी, फक्त टाईम पिरियड जास्त आहे म्हणून आपण म्हणतो ते माझ्याबरोबर राहतात, ते माझ्याबरोबरच राहणार. पण ते जसं माताजी उदाहरण सांगतात की जसं तुम्ही ट्रेनमधनं प्रवास करताय तर किती वेळ तुमच्याबरोबर ते एवढंच, त्याच्यानंतर पण तेवढ्या वेळामध्ये किती त्यांच्याशी आपण संबंध गाढ करून घेतो. लगेच कोण कुठला ॲड्रेस, फोन नंबर, चॅटिंग सगळं सुरू झालं तेवढ्यामध्ये. म्हणजे उलट फुकट आपण काय केलं, आपला मोह पसरवला, जो आपला नाही, कोण काय संबंध नाही, तर त्याच्याविषयी सगळी माहिती मिळवणार, त्याच्याशी बोलणार, परत त्याच्याशी रागद्वेष होणार, मोह होणार. म्हणजे उलट संकुचित करा म्हणते, जे आहे त्या संबंधींबरोबर बास. ह्याच्यापेक्षा जास्त वाढवलं तर आपल्याला अजून त्यांचं सगळ्यांचं ते जन्मले, ते हसले, ते रडले तर त्यांच्याबरोबर रडा, सगळं करावं लागणार. अतः कुटुंबी जनों का संयोग पथिक जनों के संयोग के समान ही अस्थिर है. शरीर भी अस्थिर है. कितना ही श्रृंगारित करो, पुष्ट करो, किंतु एक दिन मिट्टी में मिल जाता है. आणि पुढे छान उदाहरण घेतले त्यांनी की लक्ष्मीचा संयोग झाला तुमच्याशी, म्हणजे काय, धन मिळालं तर ते धन कोणाबरोबर किती काळ राहतं किंवा कोणाला मिळतं पहिल्यांदा. तर त्यांनी उदाहरण दिलं की चक्रवर्ती हा महापुण्यशाली असतो, त्याला जर धन मिळालं तर तिने सोडायला नको त्या लक्ष्मीने त्या चक्रवर्तीला. किती महापुण्यशाली जीव आहे तो, भाग्यवान आहे, बलशाली आहे एकदम, मग त्याला नको सोडायला. तर सांगतायत काय, चक्रवर्ती तसंच सगळे अन्य बडे बडे राजाजन जे असतील ते पुण्यशाली, त्यांना सुद्धा लक्ष्मी, हाती, घोडा, प्यादे, सगळं रत्न वगैरे सगळी संपदा त्यांची सुद्धा स्थायी नसते. ऐसी दशा में जिन साधारण मनुष्यों के, मग आपलं काय असं पुण्य आहे, महाभाग्य आहे म्हणून आपल्याजवळ ती लक्ष्मी जास्त काळ टिकणार, काय म्हणायचं, कॉन्स्टंट राहणार. उनसे वह चंचला लक्ष्मी कैसे प्रीती कर सकती है. आपण तर असे तुटपुंज पुण्यवाले, आपल्याजवळ ती का राहणार. सारांश यह है कि जब बड़े बड़े पुण्यशालियों की विभूति ही स्थिर नहीं रही, तब साधारण जनों की लक्ष्मी की तो क्या कथा है. सारांश है कि जब बड़े बड़े पुण्यशालियों की विभूति ही स्थिर नहीं है, हाँ हे सांगत होते, तब साधारण जनों की लक्ष्मी की तो क्या कथा. आता तुला एवढं माहिती असेल ना की जेव्हा जन्म कल्याणिक झालं, गर्भ कल्याणिक झालं तीर्थंकरांचं, त्यावेळेस वृष्टी होत असते रत्नांची. म्हणजे किती 13.5 करोड रत्नांची वृष्टी होते. आहार झालं की रत्नांची वृष्टी, पंचाश्चर्य, परत दीक्षा झाली, असं अनेक इन्सिडन्स असतात ज्याच्यामध्ये की देवलोक येऊन तिथं रत्नवृष्टी करतात. सगळ्या नगरामध्ये सुखशाली असतील. तर त्यांनी विचारलं 13.5 करोड रत्न कशाला म्हणतात, त्यातलं एक रत्न दाखव मला फक्त. म्हणजे एका तीर्थंकरांचं नाही, आतापर्यंत झालेले अनेक तीर्थंकर, त्यांचे एक नाही 5 कल्याणिक, आणि एका जागी नाही अनेक जागी. मग त्याच्यातलं एक तरी रत्न कुठं राहिलंय का आपल्याकडं बघायला तरी, किंवा तेव्हा सुद्धा कुठं कोणाला मिळालं.
म्हणजे म्हणायचं आहे काय की ज्याचं पुण्य असतं ना त्याच्या पदरात पडणार ते, आणि नाहीतर तुम्ही धरायला जरी घ्यायला जरी गेला ना तरी पण ते ज्याचं असतं त्याच्याकडे जातं ते रत्न, असं असतं त्याची. म्हणजे जो धनाचा लोभी असतो ना त्याला प्राप्त होत नाही. तर त्यांनी काय सांगितलं की एका गरीब मनुष्याकडे आहार झाला मुनींचा आणि पंचाश्चर्यवृष्टी झाली तिथं बाहेर. तर हे कळलं शेजारच्याला, आणि त्यांनी काय केलं, मला पण असं मिळावं पुण्य. तर त्या मुनींना त्यांनी पण पडगावून घेतलं दुसऱ्या दिवशी आणि आहार द्यायला उभारलं. तर एक घास देते आणि बाहेर जाऊन बघून येते रत्न पडले का. म्हणजे त्या मुनींना असं नाही, कुठल्या दुसऱ्या मुनींना असं काय, किंवा त्याच्या आयुष्यामध्ये एकदा प्रसंग असा आला की त्यांनी दान दिलं तर एक घास देतो आणि बाहेर जाऊन बघतोय की रत्नवृष्टी झाली का. मग असं इच्छेने किंवा काय म्हणायचं अपेक्षेने आपण जर धर्म करणार तर किती लाभ होणार. त्यांनी निरपेक्ष दान दिलं तर हे भाव नाही बघितले त्यांनी, आणि मग त्याला लाभ झाला म्हणजे मला पण व्हावा होईल. आपण असंच कंपेअर शांतीमध्ये करतो. आता मी 1 महिना केलं, आता मला शांत वाटायला पाहिजे, असं कंपेअर करतो नाही की. हां, मग आपलं समजून घ्यायची की आपली अजून जास्त साधना पाहिजे त्याच्यासाठी. एखाद्याला लवकर मिळालं म्हणून आपल्याला लवकर सुख मिळेल असं नाही. म्हणजे एखादा जीव त्याच्यात स्थिर असेल, त्याला काय निरंतर आनंद भोगता येत असेल, आपण ध्यान केलं तरी आपल्याला सारखं निर्णय होत नाही किंवा तसा आनंद येत नाही, म्हणजे आपल्याला उलटं वाढवायला पाहिजे ना. आपण लगेच सोडून देतो नाही मिळालं म्हणून. तसं धंद्यात करत नाही. धंद्यात पण अनेकांना लगेच यश मिळतं, अनेकांना मिळत नाही, मग त्यांनी सोडून देतात का. मग सारखं ट्राय करतात ना, काहीतरी त्यांचं काय म्हणायचं ट्रॅक बदलणार, हां सगळं एन प्रकारेनं मिळवायचा प्रयत्न करणार. मग तसं म्हटलं आपल्याला पण थोडंसं कन्सिस्टन्सी ठेवावं लागणार, थोडंसं पेशन्स ठेवावं लागणार, तर मिळणार. अवघड नाही आहे. फक्त आपण लगेच त्याच्यातून आपलं काय म्हणतो सोडून देतो इच्छा किंवा काय होप्स की मिळेल त्यातनं आपल्याला काय, असं नाही आहे. एक धर्म म्हणजे चिरकाळासाठी आपल्याला शाश्वत सुख देणारी वस्तू आहे. म्हणून सांगितलं, पहिलं घेतलं त्यांनी की त्या पुण्यशाली माणसाकडे जरी चक्रवर्ती आली तरी सुद्धा ती स्थिर राहणार नाही. तसं दुसरं एक उदाहरण घेतलं त्यांनी की कोणीतरी गुणवान आहे, खूप गुणी मनुष्य आहेत, सज्जन आहेत, त्यांच्याजवळ लक्ष्मी किती काळ राहती, पराक्रमी आहे, शूरवीर आहे, धर्मात्मा आहे, पंडित आहे, त्याच्याजवळ तर लक्ष्मी किती दिवस, तिथं सुद्धा सांगितलं लय दिवस टिकणारी नाही. संभवतः गुणीजन ऐसा सोचे कि हम उत्तम कुल के हैं, धीरजवान है, समस्त शास्त्रों के जानने वाले शूरवीर, संसार हमें पूजता है, बड़े धर्मात्मा है, हमारा रूप कामदेव के समान है, हम सदा दूसरों का उपकार करने में तत्पर रहते हैं, बड़े पराक्रमी हैं, अतः हमारी लक्ष्मी सदा बनी रहेगी. हमारे पांडित्य, शूरवीरता, रूप, पराक्रम वगैरह से प्रभावित होकर कोई उसे हमसे न छीनेगा, किंतु ऐसा सोचना मूर्खता है, क्योंकि ऐसे पुरुषों में भी लक्ष्मी का अनुराग नहीं देखा जाता, वह उन्हें भी छोड़कर चली जाती है. म्हणजे जसं पाण्याचे तरंग असतात त्याप्रमाणे लक्ष्मीसुद्धा चंचल असते असं सांगितलं जातं. म्हणून त्या लक्ष्मीचा कोणी आधार घेऊ नका, किंवा त्या लक्ष्मीमधून सुख येतं ती नित्य राहावी हे प्रयत्न करणंसुद्धा मिथ्या बुद्धी आहे. म्हणून सम्यक बुद्धी काय, कुठलीही वस्तू असू देत बहिरंगामध्ये ती अनित्य आहे, क्षणिक आहे. त्याच्यातून आपल्याला जी स्वतःच नश्वर आहे ती आपल्याला अविनश्वर सुख काय देणार. त्यामुळं जी वस्तू शाश्वत राहणार आहे त्याचा आश्रय घ्या तर आपल्याला सुद्धा नित्य सुखाची प्राप्ती होणारच. जाणा स्वतःच्या अविनश्वर स्वभावाला जाणा. हा मी शुद्धात्मा निश्चल आहे, माझ्यामध्ये चंचलता नाहीच. स्थिर स्वभाव स्वरूपोहम, स्वयं सुख स्वरूपोहम. ओम
सर. न